नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे रागी मुद्दा। हेल्दी आणि पौष्टिक अशी ही डिश आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे। रागी म्हणजे नाचणी, नागली, तिला बऱ्याच प्रकारे म्हटलं जातं। तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। हे पहा, मी एक विकत पीठ आणलेलं आहे। हे आपल्याला घरी पण बनवता येतं। ते मी एक मोठी एक वाटी पीठ घेणार आहे। ऐसे एक वाटी मी पीठ काढून घेतलं। एक वाटी तांदूळ, एक छोटी वाटी तांदूळ आता मी याला बाउलमध्ये घेऊन धुवून घेणार आहे। आणि अजून त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक छोटा चमचा बडीशेप पावडर, एक मोठा चमचा अखंड ओवा, एक चमचा जिरे, आणि हे जिरे आणि ओवाची पावडर आहे थोडीशी घेतली मी ती, आणि स्वादानुसार मीठ। आता ते कसं करायचं मी तुम्हाला सांगते। एका मोठ्या भांड्यात 3 ग्लास पाणी मी ठेवलं आहे। आपण ज्या वेळेला मोकळा भात करतो त्यापेक्षा आपल्याला जास्त पाणी घालायचं आहे। 1 ग्लास तरी पाणी जास्त घालायचं। आणि आता हा भात मी मोकळा शिजू देणार आहे। आता भात 5 मिनिटात शिजणार, दाणे शिजलेले आहे। त्यावेळेला आपण पुढची प्रोसेस करूयात। हे तांदूळ आपले या प्रकारे शिजत आले आहे, अर्धवट शिजले आहेत। त्यात आपण आपले मसाले काढून ठेवलेले घालूयात। बडीशेप, ओवा, जिरे आणि ओवा जिरे पूड, आपले सगळे मसाले घेऊन झाले आहे। आपला भात छान आता यात स्वादानुसार मीठ पण घालूयात। 1 चमचा मीठ। मी आता याला पूर्ण भाताचे दाणे छान शिजू द्यायचे आहे। छान झालेलं आहे, पण असं भाताचं तांदूळ दाणा चेक करून पाहायचं। भात छान शिजला आहे। त्यात आपण टाकताना जास्तीचं पाणी टाकलं होतं। आता आपण त्यात आपला मेन पदार्थ टाकून घेऊयात, नागलीचं पीठ। हे असं सर्व टाकून लगेच चाळायचं नाही, त्याला असं पसरवून द्यायचं। आणि आपण त्याला एक छान वाफ घेऊयात। झाकण ठेवून एक 5 मिनिटं त्याला शिजू द्यायचं आहे। 5 मिनिटं झाली आपण वाफ घेऊन, हा पीठ आपलं छान शिजलं आहे। मी एका लाटण्याला तेल लावून घेतलं आहे। आता आपण याची खिची घेऊन घेऊयात। सावकाश करायचं, तांदूळ आणि पीठ पूर्ण एकत्र झाले पाहिजे। अशा पद्धतीने आपण हे घेरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपलं घेरून झालं आहे। यात आपण अगदी 1 चमचा, अगदी थोडंसं असं आपल्याला तेल घालायचं आहे, अगदी थोडं, जास्त नाही। पुन्हा एकदा त्याला असं मिक्स करून त्याची 5 मिनिटं वाफ घ्यायची आहे। आपल्या पिठाला आता छान वाफ आली आहे, तुम्ही पाहू शकता। आपले हे सुंदर तयार झालं आहे। आता तुम्हाला प्रश्न पडेल, हे आपण खायचं कसं, कशासोबत? त्यासाठी मी तुम्हाला सांगते। ही आपण दाल पप्पू, पालक डाळ, सांबर, मसाल्याचं वांगं, किंवा आपल्या घरात चटणी असतात, शेंगदाणा चटणी, तिळीची चटणी, त्यासोबत आपण खाऊ शकतो। याचा आता मी मुद्दा तयार करून घेतला आहे, कारण ही डिशच रागी मुद्दा म्हणून आहे। इथं मी टमाट्याचं लोणचं सर्व केलं आहे। ही पालक डाळ आहे, ही आपण याच्यावर असं ओतून घेऊ आणि आपण ही डिश खाऊ शकतो। ही डाळची रेसिपी ऑलरेडी शेअर केली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।